संख्याक समाज आपल्याकडे महत्त्वाचा आहे। तुम्हाला काही महिला विचारतील 2100 रुपये देणार होता त्याचं काय झालं, त्यांना म्हणा महायुतीनं तो शब्द दिलेला आहे। 5 वर्षाचं सरकार आहे। माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलंय आपण त्यावेळेस ते निर्णय घेऊ। परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल, ती योजना मी बंद करणार नाही। पण महिलांनो, लाडक्या बहिणींनो, ती गरीब महिलांच्या करता आहे। ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न 2,50,000च्या आत आहे त्या महिलांच्या करता कुरपण करणारी, धुणभांडी करणारी, झाडूपोछा करणारी, झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी, अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना सांभाळत नाही, जावई सांभाळत नाही, अशांच्या करता ही योजना आहे। तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे। मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं हे परत आम्ही घेणार नाही। पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3000 रुपये दिले। अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय। आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे। त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू। एवढंच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे। तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आज या मीटिंगला आल्याबद्दल चारही जिल्ह्याच्या, शहराच्या आणि ग्रामीणच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो, तुमचं अभिनंदन करतो, तुमचे आभार पण मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देऊन जय हिंद, जय महाराष्ट्र।